नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी 3 दिवसांचा दिल्ली दौरा केला. दिल्लीमध्ये ते अनेकांना भेटले. पत्रकारांना अनौपचारिक स्वरूपात भेटले, अधिकृतपणे पत्रकार परिषद त्यांनी घेतली. सोनिया गांधींना स्वतंत्रपणे भेटले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर त्यांच्या मीटिंग्स झाल्या. शरद पवारांना भेटले, त्यांच्याशी चर्चा केली. दिग्विजय सिंग, अखिलेश यादव यांच्यापासून अरविंद केजरीवाल यांच्या पत्नींना ते जाऊन भेटले. अनेक लोकांना भेटले, तिथल्या काही चांगल्या विचारवंतांनाही भेटले असं मी ऐकलं. उपराष्ट्रपती जयदीप धनगड यांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं, त्यांनाही जाऊन भेटले. आणि उद्धव ठाकरे यांचा हा दौरा पूर्णपणे यशस्वी झाला. उद्धव ठाकरे सर्व नेत्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मिसळले. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली, गप्पा मारल्या आणि एक 1-to-1 रिलेशनशिप याच्यामुळे तयार होतं. मग ते डेरेक ओब्रायन असेल किंवा अनेक नेते, संजय सिंग असतील, अनेक नेत्यांना ते भेटले. आणि उद्धव ठाकरे यांची एक प्रकारची राष्ट्रीय प्रतिमा हळूहळू तयार होते आणि त्याला एक प्रकारचा आणखीन एक आधार मिळाला. ते आणखीन एक पुढे पाऊल त्या दिशेने पडलं. राष्ट्रीय राजकारणात एक प्रादेशिक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. आणि शिवसेना अनेक वर्ष हा रोल करते. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या राज्यसभेत, लोकसभेत खासदार होते. देशामध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखासुद्धा होत्या. फारशी ताकद त्यांची नसली तरी होत्या शाखा. आणि उद्धव ठाकरे यांचे ममता दिदींपासून ते केजरीवाल यांच्यापर्यंत, ते राहुलजींपर्यंत अतिशय चांगले संबंध आहेत. आपल्याला आठवत असेल की लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवाजी पार्कची सभा झाली, तेव्हा राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे अतिशय चांगल्या प्रकारे एकमेकाशी संवाद साधत होते. या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे होते, रश्मिताईसुद्धा तिथे उपस्थित होत्या, संजय राऊत होतेच. आणि हा दौरा यशस्वी झाल्यामुळे काही जणांना पोटदुखी व्हायला लागली. काही जणांना मी दिल्ली दौऱ्यामुळे दिल का दौरा पडतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला, कारण त्यांच्या प्रतिक्रियाच अशा होत्या. मी भाजपचे आशिष शेलार, ज्येष्ठ नेते, मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं, मंत्री राहिलेले आणि अतिशय सभ्य सुसंस्कृत असे नेते, भाजपचे चांगलं वाचन असलेले नेते म्हणून त्यांना आपण मानतो. पण ते म्हणाले की भांडी घासायला एक प्रकारे उद्धव ठाकरे तिकडे गेले, काँग्रेसची भांडी घासायला. आता मुंबई तुमची, भांडी घासा आमची ही घोषणा किंवा या प्रकारचे शब्द कशा संदर्भात वापरले जात होते अनेक वर्षांपूर्वी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये गुजराती व्यापारी भांडवलदार हे मुंबई आपल्याला पाहिजे, गुजरातला पाहिजे किंवा मुंबई स्वतंत्र करावी अशी मागणी करतो. आणि संयुक्त महाराष्ट्र समिती आणि त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेसुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते. आणि जे पुढे अनेक शिवसैनिक झाले त्यापैकी अनेक जण हे या चळवळीमध्ये सुद्धा होते, आंदोलनात होते संयुक्त महाराष्ट्राच्या. तर तेव्हा मराठी माणसाचा लढा, मराठी अस्मितेचा लढा हा जे इथले गुजराती, मारवाडी हे मुंबई स्वतंत्र करण्याच्या किंवा मुंबई गुजरातला देण्याच्या बाजूचे होते, त्यांच्या विरोधात होते. आणि मग पुढे तुम्हाला माहिती असेल की शिवसेना या प्रकारची टीका करायची की हे जे इथले महाराष्ट्र द्रोही असे काही सगळे गुजराती नाही, सगळे मारवाडी नाही, सगळे अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य शिवसेनेने केले. त्यांचं म्हणणं आहे की जे व्यापारी आणि उद्योगपती हे महाराष्ट्राच्या विरोधात काम करतात, महाराष्ट्राचं केवळ शोषण करतात, महाराष्ट्राची केवळ लूट करतात, त्यांच्याशी आमचा संघर्ष आहे. आणि या बड्या बड्या व्यापाऱ्यांना, भांडवलदारांना असं वाटतं की म्हणजे उदाहरणार्थ गिरणी मालक असतील, तेव्हाच्या गिरणी कामगार किंवा त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती हे आमचे भांडी घासण्यासाठी, आमची सेवा करण्यासाठी आहेत आणि आम्ही मालक होत त्यांची. तेव्हा शिवसेनेचा लढा जो होता, शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक हा गोरगरीब वर्गातला, कष्टकरी वर्गातलाच होता आणि आहे. तर भांडी घासा आमची म्हणजे त्याला
तो भांडी कधीच कोणाची घासणार नाही असा तो स्वाभिमानी शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक. भांडी घासा म्हणून कोणी म्हटलं तर त्या आरेला कार्य करणारे किंवा त्याच्या कानाखाली वाजवणारा असा हा शिवसैनिक आहे. आणि असा शिवसैनिक, पिळदार शिवसैनिक बाळासाहेबांनी तयार केला, जो स्वाभिमानी आहे, मराठी स्वाभिमान आहे त्याला. आणि तो कोणाही धनदांडग्यांची भांडी घासायला तयार होणार नाही. आणि म्हणून उद्धव ठाकरे धारावीमध्ये गोरगरीब कष्टकऱ्यांच्या बाजूनी, झोपडपट्टीवाल्यांच्या बाजूने आहेत. आणि ते अदानी नावाच्या धनदांडग्या उद्योगपतीशी लढाई करतायत, दोन हात करतायत. ते घनघोर लढाई तिथे होणार. हा एक भाग. मग आशिष शेलार म्हणतात की भांडी घासायला उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेत. आता मला सांगा, याच्यामध्ये भांडी घासण्याचा प्रश्न येतच नाही. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. सोनिया गांधी या माजी अध्यक्ष काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या आहेत. त्या आज अध्यक्ष खरगे असले तरी ते त्यांना त्या मान देतात, सल्ला घेतात त्यांचा. त्याही पक्षप्रमुख राहिलेल्या आहेत त्यांच्या काँग्रेसच्या दीर्घकाळ. तेव्हा त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजे काँग्रेसची भांडी घासणं आहे का? राहुल गांधी किंवा खरगेंशी चर्चा करणं म्हणजे त्यांची भांडी घासणं किंवा त्यांची गुलामी करणं आहे का? अजिबात नाही. उलट शिवसेनेचं महत्त्व काँग्रेस पक्ष मानतोय. म्हणजे काँग्रेस पुढे लोटांगण घालण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसनी या लोटांगण घालायला असं काही म्हटलेलं नाही. उलट शिवसेनेला जास्त जागा लोकसभेमध्ये देऊ करण्यात आल्या. शिवसेना एकसंध होती, जेवढ्या जागा होत्या जवळजवळ तेवढ्याच जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्या. आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी त्यांना द्यायची तयारी दाखवली. तेव्हा भांडी घासण्याचा काही प्रश्नच येत नाही. आशिष शेलार यांना अशा प्रकारची टीका करायची असेल तर ही योग्य नाही आहे असं मी म्हणतो. शेलार अशा प्रकारची अविचारी टीका कधी करतात असं मला वाटत नाही. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना जरूर अधिकार आहे. त्यांनी शिवसेनेवरती म्हणजे उद्धव ठाकरेंच्यावरती जरूर हल्ला चढवावा. पण ही टीकाच मुळात योग्य आहे असं मला वाटतं. कारण याला भांडी घासणं म्हणत नाही. दिल्लीमध्ये गेल्याशिवाय बरं दिल्लीत जायला काही बंदी आहे का? किंवा उद्धव ठाकरेंना काही म्हणजे व्हिसा घ्यावा लागणार, कारण तो भाजपच्या मुंबईच्या शाखेकडनं किंवा महाराष्ट्र शाखेकडनं काही घ्यायला लागणार आहे का? पासपोर्ट घ्यावा लागणार आहे का? असं नाही आहे. हा भाग झाला. आता दुसरी गोष्ट अशी की भाजपला चडफड भाजपची होती की उद्धव ठाकरे तिकडे जात आहेत, चर्चा करत आहेत, त्यांची एक प्रतिमा तयार होते किंवा त्यांना भेटायला लोक उत्सुक आहेत. पत्रकार दिल्लीचे उत्सुक आहेत, विचारवंत लेखक उत्सुक आहेत, अन्य क्षेत्रातले लोक उत्सुक आहेत. हा काय प्रकार आहे? हे बरोबर आहे असं त्यांना वाटत. ती प्रतिक्रिया तशाच आलेल्या आहेत. म्हणजे आता बघा प्रतिक्रिया काय आल्या आहेत. भाजपच्या एका प्रवक्त्याने काय म्हटलंय? मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी 3 दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हुजरेगिरी करू नये, हाती कोरडे चिपाडच लागले. काय हुजरेगिरी गेली? भेट घेणं म्हणजे हुजरेगिरी म्हणत नाहीत, अजिबात म्हणत नाहीत. उलट एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र पक्ष असूनही वारंवार त्यांना अमित शहांना फोन करायला लावणं, त्यांच्याकडनं ऑर्डर्स घेणं, मोदींच्या ऑर्डर्स घेणं किंवा मोदींकडे किंवा शहांकडे जाऊन त्यांच्या सूचना घेणं, हे करावं लागतं. याला एक प्रकारची गुलामी म्हणते. आणि ही गुलामी उद्धव ठाकरे यांनी करायला नकारच दिला, स्वाभिमान दाखवला. म्हणून तर युती तुटली. युतीमध्ये सडलो असं म्हणण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवले, लक्षात येतं. आणि त्याची किंमत मोजायची, सर्व प्रकारची किंमत मोजायची त्यांची तयारी. आता हे प्रवक्ते काय म्हणतात की कोरडं चिपाड लागलं. आता त्या भेटीमध्ये त्यांना काय मिळालं होतं हे या प्रवक्त्यांना माहिती आहेत का? केशव उपाध्याय हे त्या प्रवक्त्यांचं, त्यांना माहिती आहे का की काय त्यांना मिळणार होतं, काय अपेक्षित होतं आणि काय मिळालं नाही याची काही त्यांना माहिती नाही. पण टीका केली त्यांनी. 3 दिवस बैठका भेटी घेऊन रिकामे हात हलवत परत यावे लागले. म्हणजे काय? रिकामे हात घेऊन म्हणजे आता निगोशिएशन्स प्राथमिक झालेले आहेत, वाटाघाटी. त्यांना वाटाघाटी भेटी घेण्याचा अधिकार आहे की नाही? बरं, त्याने अमुक काही गोष्ट मागितली, अमुक नाही मिळाली, हे केशवरावांना कसं माहिती? मलाही माहीत नाही, त्यांना कुठून ही माहिती मिळाली. ठीक आहे, त्यांचे काही गुप्तहेर त्यांनी तिथे ठेवले असतील. पण त्यांनी जो निष्कर्ष काढला तो साफ चुकीचा आहे. उबाठा गटाच्या दिल्लीवारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडा, पण उबाठाच्या हातीही धुपाटणे आले असं ते म्हणाले.
आता महाराष्ट्राला काही देण्याची पात्रता किंवा कुवत किंवा अधिकार हा सोनिया गांधींकडे, राहुल गांधींकडे, खरगेंकडे नाही आहे. ते सरकारमध्ये ते कसं काय देऊ शकतील? आणि जे देऊ शकणार नाही त्यांच्याकडे उद्धव ठाकरे कशाला काही मागतील? हा विचार प्रवक्त्यांना करावासा वाटला नाही. ठीक आहे, मग ते म्हणाले की मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. आता मला तुम्ही सांगा की त्यांना मुख्यमंत्रीपद हवं असेल तर ते फोन करू शकतात, ऑनलाईन मिटिंग घेऊ शकतात, तुमचा आवडता शब्द फेसबुक लाईव्ह किंवा फेसबुकची वरती कॉन्फरन्स घेऊ शकतात, कॉन्फरन्स कॉल करू शकतात. तिथे जायचं काय वाटतं त्यांना? त्यामुळे ही भाजपची जी चढफड झाली की सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा संबंध चांगले होतात, यामुळे यांची एक जळजळ वाढली, पित्त वाढले यांचं, किंवा यांचा कदाचित छातीत दुखायला लागलं, छातीत जळजळ होती. आता हे दुखणं वाढलं तर त्याचं पर्यवसान कशात होऊ शकतं? कदाचित विधानसभेचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना कळेल की काय नेमकं होणार आहे. मला माहीत नाही काय निकाल लागणार आहे, पण ते असं म्हणाले की विधानसभेसाठी जास्त जागा लढवता याव्यात यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीवारी केली, मात्र त्याही बाबतीत निराशा पडणार आहे त्यांच्या पदरी. आता हे यांचं भाकीत आहे, त्यांची इच्छा आहे की उद्धव ठाकरेंनी खूप जागा मागाव्यात, त्यांना काहीही जागाच मिळू नये, कमी जागा मिळाव्यात, उद्धव ठाकरेंचा पराभव व्हावा, उद्धव ठाकरे यांनी काय देश सोडावा, काय इच्छा असेल ती त्यांची. त्या सगळ्या इच्छा पण माणसाच्या सफल होत नाहीत, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग त्यांचे एक मजूर म्हणून जे प्रसिद्ध असलेले, ज्यांनी मजूर म्हणून स्वतःला म्हटलं होतं, ते प्रवीण दरेकर म्हणाले की यांच्यामध्ये भांडण होतील म्हणजे मुख्यमंत्री पदावरनं, असं ते म्हणाले. दुसरे एक भातखळकर म्हणून जे त्यांचे आमदार आणि प्रवक्ते आहेत, ते म्हणाले की हे यांचं सरकारच येणार नाही आहे, अजून कुठे काही दिसत नाही, सरकार येणार नाही आणि हे मुख्यमंत्री पदाच्या गप्पा मारतात वगैरे वगैरे. बाजारात तुरी अशी जी म्हण आहे त्या म्हणीचा त्यांनी वापर केला. सगळ्यांना फार त्रास होतो आहे, म्हणजे उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यानंतर इतक्या प्रतिक्रिया याव्या. आता त्यामध्ये तुम्हाला सांगतो, दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या त्या अशा की महायुतीत काय चाललं आहे बघा. महायुतीमध्ये अजितदादा म्हणाले की एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी माझ्या पुढे निघून गेले, ते दोघंही मुख्यमंत्री झाले, मी आपला बसले हात चोळत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हसत हसत का होईना पण त्यांची पोटदुखी तिथे व्यक्त झाली. आता त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार ते ठरले का? तर ते ठरलेले नाही काही. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढवणार निवडणुका म्हणजे काय, त्याला काही अर्थ नाही. नेतृत्वाखाली म्हणजे ते आहेतच मुख्यमंत्री ना, पुढे कोण मुख्यमंत्री होणार हे त्यांनी जाहीर केलेलं नाही. ही एक गोष्ट. दुसरं, देवेंद्र फडणवीस म्हणाले की यांनी जी जोखीम घेतली ते असं म्हणाले की विरोधी पक्षांबरोबर जायचं आणि मग सत्ता स्थापन करायची ही हिंमत शिंदेंनी दाखवली. विरोधी पक्षाबरोबर म्हणजे काय की फडणवीस विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांच्याबरोबर जाण्यामध्ये हिंमत दाखवली. गद्दारी करण्यात हिंमत काय? आपल्या पक्षाशी फितुरी करण्यामध्ये हिंमत नाही आहे. त्याला काय म्हणायचं? मी काय कठोर शब्द वापरत नाही, पण त्यांनी विचार करावा काय म्हणतात त्याला. हेच म्हणजे ते एक नायकच आहेत खऱ्या अर्थाने, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं नाही का? त्यांनाही व्हायचे मुख्यमंत्री फडणवीसांना. पण फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचं असलं तरी त्यांना होता येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे त्यांची समजा त्यांना थोडंसं अस्वस्थ वाटत असेल तर ते आपण समजून घेतलं पाहिजे. कारण पुन्हा येऊन हे आश्वासन येईल, हे आश्वासन त्यांना पाळता आलं नाही. खूप प्रयत्न केले ते, पण पुन्हा आले 4 दिवस आणि मग ते येऊच शकले नाही. आणि उलट त्यांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं. पुन्हा आणखीन एक उपमुख्यमंत्री जोडीला आला म्हणजे आणखीन महत्त्व कमी झालं. आणि एकनाथ शिंदेंना जी हमी हवी आहे की निवडणुकानंतरसुद्धा मीच मुख्यमंत्री होईल, ही हमी काही त्यांना अद्याप मिळाली नाही. बिग बॉस आम्ही आहोत असं देवेंद्र म्हणाले. मग या 3 पक्षामध्ये सुद्धा काही आलबेल अशाचं कारण नाही. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ती अशी की विधानसभा निवडणुका झाल्या की 288 विधानसभेचं संख्याबळ, 144 तुम्हाला पाहिजेत, 145 झालं तुम्ही बहुमतासाठी, तर तुम्हाला सत्ता स्थापन करता येईल. लोकसभेमध्ये 30+1 जागा विशाल पाटलांची असं
महाविकास आघाडीला मिळाल्या जागा. आता त्यांच्या जागा आणि विधानसभा मतदारसंघ लक्षात घेतले तर 158 ठिकाणी मताधिक्य आहे. कोणाला? महाविकास आघाडीला. म्हणजे इतक्या ठिकाणी विधानसभेमध्ये, लोकसभेचा हिशोब लावला तर विधानसभेत इतक्या जागा मिळायला पाहिजेत. पण जो इंटरनल सर्वे आहे महाविकास आघाडीचा, त्यामध्ये यापेक्षाही किंचित जास्त जागा त्यांना मिळत आहेत, असा तो अंतर्गत सर्वे आहे. म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता येते. सकाळचाही सर्वे तसाच होता. महायुतीचं काय? महायुतीमध्ये त्या मिळून, म्हणजे भाजप, शिंदे, अजितदादा गट हे मिळून त्यांना 17 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला तर फक्त 9 जागा मिळाल्या होत्या. 7 जागा शिंदे आणि 1 दादा गटाला मिळाली. त्यांना बघा, म्हणजे 124 ठिकाणी त्यांचं मताधिक्य आहे. तुम्हाला 144-45 जागा हव्यात, म्हणजे महायुतीची सत्ता येऊ शकत नाही लोकसभेच्या हिशोबाने. हे आपण लक्षात घेतलं. आता जे शिंदेचे जे आमदार आहेत ते अनेक, म्हणजे 2-2, 3-3 वेळा, 4-4 वेळा असे निवडून आलेले अनेक आहेत. त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी आहे. शिवाय खोकेवाले 50 खोके एकदम ओके, मिंधे, लाचार, गुलाम, अशा प्रकारचे सगळे शिवीगाळ त्यांना फार मोठ्या संख्येमध्ये लोक करतात, अशी त्यांची प्रतिमा झाली. त्यामुळे त्यांना तर त्यांच्या जागा किती येतील मला माहिती नाही, पण त्या शिंदेंना हव्यात 100 जागा. छगन भुजबळ म्हणाले की आम्हाला 80-90 जागा पाहिजेत. म्हणजे समजा असं जर शिंदेंना 100 जागा, 80 जरी जागा झाल्या, दादा गटाला 180 झाल्या, म्हणजे भाजपला केवळ 108 होईल. आणि भाजपने गेल्या वेळी जागा स्वतःच, मला वाटतं 152 जागा आणि शिवाय अन्य लोकांच्या मिळून ज्या कमळ चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली, 164 जागा लढवल्या होत्या. 152 जरी झाल्या, त्यांना 108 जागा देणार तुम्ही. म्हणजे त्यांच्यामध्ये महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही. तिसरी गोष्ट अशी की बघा, उद्धव ठाकरे यांच्याबाबत आता असा एक भ्रम, म्हणजे महाविकास आघाडीत हाणामाऱ्या सुरू आहेत, कोण मुख्यमंत्री होणार, कोण मुख्यमंत्री होणार म्हणून. मग लावालाव्या केल्या जातात आणि महायुती ह्या लावालाव्या महाविकास आघाडीमध्ये करण्याचा प्रयत्न करणार, ठीक आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत असं प्रवीण दरेकर म्हणाले. पण महायुतीसुद्धा हे चाललेलं ना. मग महाविकास आघाडीमध्ये काय झालेलं आहे आता, याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की आम्ही आमचा जाहीरनामा ठेवणार, जाहीरनामावरती आम्ही मतं मागणार, आणि अशी आमची पद्धत नाही की नेता जाहीर करण्याची. आणि त्यामुळे ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. आता हे लॉजिकल आहे, साधी गोष्ट आहे. त्याच्यावरनं काही वाद घालण्याचं कारणही नाही आहे, लॉजिकल आहे ना. असंच व्हायला पाहिजे आयडियली. पण संजय राऊतांना पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले की आम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय तिघांपैकी एक पक्ष परस्पर जाहीर करणार नाही, करत नाही. दुसरं ते म्हणाले की आमचं एकमेकांशी समीकरण अतिशय चांगले संबंध आहे, सलोख्याचे संबंध आहे, कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे. मग इन्क्लुडिंग मुख्यमंत्रीपदावरनं काही भांडण वगैरे काही नाही, असाच मेसेज संजय राऊत प्रत्यक्षपणे देत होते. ते असं म्हणाले की राहुल गांधी यांचा चेहरा जर लोकसभेत ठेवला असता तर त्याचा आम्हाला फायदा झाला असता, म्हणजे इंडिया आघाडीला. त्यांचा तसा चेहरा ठेवण्यात आलेला नव्हता. राहुल गांधींनी अनेक प्रचंड संख्येत सभा घेतल्या वगैरे, ठीक आहे, आणि त्यांना त्याचं मोठं यश मिळालं काँग्रेसला. आणि इंडिया आघाडीच्या यशामध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचा सिंहाचा वाटा. सोनिया गांधींनी सभा घेतल्या काही मोजक्या. पण ते म्हणाले संजय राऊत की राहुल गांधींचा चेहरा ठेवला असता, मी आमच्यात एकमत होऊन, तर त्याचा अधिक फायदा झाला असता. आता याला दुसरंही आपण म्हणू की काय, ममता दिदी वगैरे त्यांना विरोध होता, स्टालिनचा पाठिंबा होता, पण आप आणि काँग्रेसचे संबंधासुद्धा थोडंसं कमी जास्त होतं. त्यामुळे काँग्रेसनीच मोठेपणा दाखवून कुठलाही चेहरा, म्हणजे राहुल गांधींचा चेहरा प्रोजेक्ट करायला पाहिजे असं सांगितलं नाही. हा त्याचा दुसरा. राऊत असं म्हणतात की सत्ताधाऱ्यांना सुद्धा चेहरा हवा असतो, म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा किंवा नेतेपदाचा, त्याप्रमाणे विरोधकांनी हवा असतो. म्हणून मी राहुल गांधींचं नाव घेतलं आणि त्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे ते असं सांगतात.
की राज्यांच्या स्तरावरती सुद्धा असा चेहरा हवा असतो. पण ते असं म्हणाले की मी कुठलंही याच्यामध्ये स्टेटमेंट केलं नाही आहे की आम्ही परस्पर काही म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं नाही आहे, पण अप्रत्यक्षपणे ते सुचवत आहेत की उद्धव ठाकरे यांचं नाव जे आहे ते योग्य आहे अधिक. आणि माझंही स्पष्ट असं मत आहे की काँग्रेसकडे आज तसा लोकप्रिय चेहरा नाही आहे. काँग्रेसला चांगली सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीत मिळाल्या असल्या तरी ती काँग्रेसची पूर्व पुण्याई आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही नेहरू गांधींची काँग्रेस म्हणून लोक मत देतात अजूनही महाराष्ट्रात. महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी होतीच. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे आता किती ॲक्टिव्ह असले तरी त्यांना काय मुख्यमंत्री होण्यात त्यांना काही रस नाही आहे. जयंतराव पाटील आहेत, पण जयंतराव पाटील जरी असले तरी लोकप्रिय नेता म्हणून जे एक नेत्याची इमेज लागते लोकप्रिय नेता, ती उद्धव ठाकरेंची अधिक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसची सुद्धा इच्छा असेल किंवा शरद पवारांची की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं. पण याच्यामध्ये त्यांचं परस्पर अंडरस्टँडिंग काय झालं असेल ते, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही मारामाऱ्या वगैरे काही चालू नाही आहे. आणि महायुतीचं कुठे ठेवलं आहे असाही संजय राऊतांनी किंवा कोणी अन्य कोणीतरी प्रश्न विचारला, तो योग्य आहे प्रश्न. संजय राऊत असं म्हणाले की राहुल गांधींमुळे एक इंडिया आघाडीला आत्मविश्वास प्राप्त झाला असं ते म्हणाले. आता मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे तुम्ही म्हणाल की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने 21 जागा लढवायला 9 झाल्या. त्यांच्या स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षा शरद पवारांचं जास्त आहे, काँग्रेसचं जास्त आहे, हे खरं आहे. पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांच्या करिश्म्यामुळे पवारांनाच्या पक्षाला आणि काँग्रेसला फायदा झाला हे नक्की मी तुम्हाला सांगतो. काँग्रेसचं गुडविल प्लस ती उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये ॲडिशन जास्त केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हिशोब करताना म्हणजे 9 जागा मिळाल्या असं म्हणताना त्यांच्या करिश्म्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस त्यांचाही फायदा आला आणि शरद पवारांचा फायदा, त्यांच्या प्रतिमेचा फायदा, त्यांच्या कामाचा फायदा हा महाविकास आघाडीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आणि यांनाही झाला. पण उद्धव ठाकरे यांच्या करिश्म्याचा जास्त फायदा झाला. याचं कारण काय की उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती आहे आणि त्यामध्ये कसं आहे की उद्धव ठाकरेंच्या विरोधात गद्दारी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, अजितदादा मुख्यमंत्री झाले आणि ते उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे पहिली गद्दारी ज्यांनी केली आणि ज्यांनी सरकार ज्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले ते एकनाथ शिंदे, म्हणजे त्यांच्या विरुद्धचा राग प्रचंड आहे. आणि ज्या माणसाला एक प्रकारे त्याच्या नेतृत्वालाच बाळासाहेबांनी जन्म दिला आणि मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी याला सगळ्यात जास्त संधी दिली, त्यानेच दगाबाजी केली, म्हणून तो राग क्षोभ लोकांच्या मनात धगधगतो आहे की उद्धव ठाकरेंनी सगळं त्यांना दिलं, सगळे फायदे दिले आणि तोच मुख्यमंत्री त्यांच्याशी दगाबाजी करून झाला. त्यांना राजीनामा उद्धव ठाकरेंनी स्वतःहून दिला होतं, ते सरकार त्यांचं घालवलं आणि केवळ तो आनंद घेण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली आहे असं सांगायला, असा प्रचार करायला मिळावा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल ती नष्ट व्हावी असा जो अमित शहा आणि मोदी यांना वाटते, या बड्या धनदांडग्यांना वाटते, या गुजराती उद्योगपतींना वाटते, जे सगळे उद्योग महाराष्ट्रातनं पळून घ्यावे लागत आहेत, म्हणून सूडबुद्धी म्हणून द्वेषबुद्धी म्हणून यांची जिरवायचे उद्धव ठाकरेंचे, म्हणून एकनाथ शिंदेनं मुख्यमंत्री केलं. नाहीतर देवेंद्रांनाच मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, कारण त्यांच्या जास्त जागा होत्या. लॉजिकली विचार करा तुम्ही, पण त्यांना नाही केलं कारण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचं. आणि बघा उद्धव ठाकरे, तुम्हाला घालू आम्ही तुमच्या जागी त्यांना बसवलं. बघा आता तुमची गंमत आम्ही बघतो. हा जो एक विखार आहे भाजपचा, दिल्लीश्वरांचा, आजच्या सत्ताधीशांचा, एक प्रकारे हुकुमशाही ज्यांनी एक प्रकारे देशात लादण्याचा प्रयत्न केला आणि उद्योग सुरू केला आहे त्या मोदी शहांचा, आणि या विरुद्ध महाराष्ट्र उसळून उठलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. ही लढाई कसली ही लक्षात घ्या. ही लढाई महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेची धनदांडग्या लोकांशी आणि त्यांचं हितसंबंध जे जपतात
त्या मोदी शहा यांच्या नेतृत्वाखालील भांडवलदार टोळीशी आहे. ज्यांना धारावी कब्जात घ्यायचे, ज्यांना मुंबई कब्जात घ्यायचे, ज्यांना मुंबईतल्या जमिनी उद्योगधंदे काबीज करून मराठी माणसाला इथनं हाकलून लावायचं, हे षडयंत्र आहे. आणि भाजप दिल्लीवरनं संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मुठीत घ्यायचं आहे. आणि ज्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्यांच्या नसानसात आहे, रोमारोमात आहे, त्यांना सत्तेतनं बाहेर घालवलं आहे त्यांनी आणि घालवायचं कायमचं. त्यांना हद्दपार करायची इच्छा आहे त्यांची. आणि ज्यांनी गुलामी स्वीकारली, एकनाथ शिंदेंचं स्वतः पक्षाचं अस्तित्व त्यांचं स्वतःचं काहीच नाही, रोज मोदी शहांचं भजन करणारे एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी ही भाजपमध्येच विलीन झाली एक प्रकारे असं समजा. त्यांना महाराष्ट्राचा स्वत्व स्वाभिमानाशी काहीही पडलं नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ते अदानींचा प्रकल्प कशाही प्रकारे धारावीमध्ये आला पाहिजे, सगळी महत्त्वाची कंत्राटं त्यांना दिली पाहिजेत, ठेकेदारांचं राज्य इथे आलं पाहिजे, हे बघतायत. कुठल्याही प्रकारे त्यांना मुंबई जी दुभती गाय आहे ती स्वतःच्या ताब्यात ठेवायची. मुंबईमधल्या भांडवलदार वर्गाला, व्यापारी वर्गाला आणि त्यांचं हितसंबंध जपणाऱ्या भाजपला आणि त्यांची गुलामी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजितदादांना हे स्वप्न आहे. एक प्रकारे महाराष्ट्र द्रोहाचं, महाराष्ट्राशी विश्वासघात करण्याचं राजकारण कोण करत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये भांडणं आहेत, मुख्यमंत्रीपदावरून हाणामारीत असं काहीही नाही आहे. हे कितीही यांनी काड्या लावण्याचं काम केलं तरी महाविकास आघाडी त्यावरनं मतभेद आहेत असं दिसत नाही, बिलकुल दिसत नाही. आणि काँग्रेस आणि शिवसेना, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नेतृत्वाबाबत किंवा काय करायचं, इलेक्शन आपण जिंकल्यानंतर कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचं याच्या कल्पना क्लिअर आहे. त्यामुळे काडी लावणाऱ्या उद्योजकांना यामध्ये काही यश मिळेल असं मला वाटत नाही. एवढंच मला सांगायचं होतं की उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे कोणाला अस्वस्थ वाटतं आहे, कोणाची डोकेदुखी वाढली आहे हे आपण समजून चला. आणि म्हणून तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मी एवढीच इच्छा व्यक्त करतो की ज्यांच्या छातीत दुखते उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे त्यांना दिल का दौरा मात्र पडायला नको. त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, तब्येत सांभाळावी, थोडा वेळ आराम करावा, ध्यानधारणा करावी, एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.